प्रभात मी सई युगंधरा अमित दरेकर मी विद्या प्रतिष्ठान भोर इंग्लिश मीडियम स्कूल भोरची विद्यार्थिनी आहे। आज मी सकाळ दैनंदिन पेपरचे वाचन करणार आहे। आज वार शनिवार, आज तारीख 11/10/2025। अंतराळात राष्ट्रीयत्व नव्हे मानवताच मोठी, शंभाबू शुक्लांचा विद्यार्थ्यांशी संवाद। पणजी, जेव्हा एखादा पृथ्वी सोडून अंतराळात जातो तेव्हा पृथ्वी त्याची ओळख बनते। अंतराळात राष्ट्रीयत्वाला काही महत्त्व नसते, तेथे मानवताच मोठी ठरते, असे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ISS पोहोचणारे पहिले भारतीय अंतराळवीर शंभाबू शुक्ला यांनी गोव्यात विद्यार्थ्यांशी बोलताना सांगितले। शुक्ला सध्या गोव्यात आहेत। Igniting Minds, Exploring Frontiers, The Convergence of Space, Education and Industry या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शुक्ला यांनी भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षाशी संलग्न शाळांतील विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला। ISS वरील अनुभव सांगताना ते म्हणाले की अंतराळ स्थानकातून बाहेर पाहताना असे वाटत होते की ऑफिसमधून बसून बाहेरचा छान दृश्य पाहत आहोत। ते अद्भुत होते। संवादात्मक सत्रादरम्यान शुक्ला म्हणाले, या जगात लोकांच्या वेगवेगळ्या ओळखी असू शकतात, परंतु जेव्हा एखादी व्यक्ती अंतराळात असते तेव्हा त्या विरून जातात। तुम्ही लहानपणी शाळेत जात असता तेव्हा आपले घर आणि आई वडील ही आपली ओळख असते। जेव्हा तुम्ही महाविद्यालयात जाता तेव्हा ते तुमची ओळख ठरते। जेव्हा तुम्ही एका शहरातून दुसरीकडे स्थलांतर करता त्यावेळी ते शहर तुमची ओळख असते आणि तुम्ही परदेशात गेलात की तुमच्या देशाच्या नावाने तुम्ही ओळखले जातात। तुम्ही पृथ्वी सोडून अंतराळात गेला की पृथ्वीच तुमची ओळख असते। ही भावना इतकी प्रखर असते की संपूर्ण पृथ्वीच आपले घर वाटू लागते। त्यावेळी तुम्ही एखाद्या खंडावर, देशावर, प्रदेशावर किंवा स्वतःच्या राहत्या ठिकाणी लक्ष केंद्रित करत नाही, तर तुमच्या नजरेसमोर फक्त पृथ्वी असते आणि म्हणता, हीच माझी वसुंधरा, इथेच मी राहतो, असे त्यांनी सांगितले। विकसित भारत 2027 चे स्वप्न पूर्ण होईल। अंतराळ क्षेत्र हे एक खूप मोठे शक्तिशाली इंजिन आहे, जे भारताला विकसित भारत 2047 च्या स्वप्नाकडे नेईल, असा विश्वास शुक्ला यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला। अंतराळाचा आवाका खूप मोठा आहे। भारताला विकसित भारत 2047 च्या स्वप्नाकडे नेईल याचा एक भाग मी आहे, याचा मला खूप आनंद होत आहे। गगनयान, भारतीय अवकाश स्थानक तसेच 2040 पर्यंत चंद्रावर मानव उतरविण्यासारख्या मोहिमांमुळे या क्षेत्रात वेगाने काम सुरू असून त्याला आणखी गती मिळेल, याबाबत मला पूर्ण विश्वास आहे, असे ते म्हणाले। धन्यवाद। Good morning everyone, I am Rishika Gore from Standard 9B. Today I am here to acquaint you with today's headlines from the Indian Express. Today is Saturday, October 11, 2025. India resets ties with Taliban-ruled Kabul to upgrade technical mission to embassy. Kabul to send diplomats won't let Afghan soil be used to threaten others. Mutaki. As a first step towards normalizing diplomatic ties with the Taliban since the group seized power in Afghanistan after the withdrawal of US-led force in 2021, India on Friday said would upgrade its technical mission in Kabul to the status of an embassy. External Affairs Minister S. Jaishankar made the announcement during his first meeting with Taliban-ruled Afghanistan Foreign Minister Amir Khan. Mutaki, who arrived in New Delhi on Thursday, the first visit by a Taliban foreign minister, on his part said Kabul would send diplomats to India as a part of step-by-step efforts to improve bilateral relations. India closed its embassy in Kabul after Taliban seized power in August 2021. In June 2022, India re-established its relations. Government plans uniform pay, cap on tenure and the number of outside consultants. MOF proposals. No more than 3 years in a department, total 5 years in government. The government is working on a new policy that seeks to cap the number and tenure of consultants engaged by ministers and departments and also standardize their remuneration and approval process. The Indian Express has learned the Ministry of Finance is likely to steer the formulation of the policy. Through other ministers may also be roped in, government officials say. Thank you.
माझे नाव संचिता गणेश भोरसे, विद्या प्रतिष्ठान भोर इंग्लिश मीडियम स्कूल भोरची एक विद्यार्थी. आज मी तुमच्या पुढे सकाळ दैनंदिन वाचणार आहे. द्विशतकाकडे यशस्वी वाटचाल. दुसऱ्या कसोटीत पहिल्याच दिवशी भारत 2-318. नवी दिल्ली. फलंदाजीसाठी उपयुक्त खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी दिल्ली कसोटी सामन्याचा पहिला दिवस गाजवला. यशस्वी जयस्वालचे शतक, महापत 173 धावा आणि त्याने साई सुदर्शन 87 धावा बरोबर असलेल्या 193 धावांच्या भागीदारीने भारतीय संघाने पहिल्याच दिवसाखेरीज 2-318चा दणकट धावफलक उभारला. अरुण जेटली मैदानाच्या चांगल्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज धावांनी मेजवानी जोडत असताना वेस्ट इंडिजचे गोलंदाज फक्त कष्ट करताना दिसले. डावाखुरा फिरकी गोलंदाज जॉमेल वारिकरने 2 फलंदाजांना बाद करून जरा छाप पाडली. अपेक्षेप्रमाणे भारतीय संघात कोणताही बदल केला गेला नाही. नाणेफेक जिंकून शुभमन गिलने प्रथम फलंदाजीची संधी साधली. पहिला 1 तास विंडीजच्या गोलंदाजांनी तिखट वार केला नसला तरी शिस्त पाळली. गोलंदाजांनी फलंदाजांना खूप प्रश्न विचारले नसले तरी टप्पा दिशयावर नियंत्रण ठेवले होते. एका दिवसाच्या खेळानंतर जयस्वाल आणि के.एल. राहुल जरा फटके मारू लागले. रॉस्टन चेझने लगेच फिरकी गोलंदाजांना मारा करायला बोलवले. डावाखुरा फिरकी गोलंदाज वारिकरने चेंडूला उंची देण्याबरोबर एक चेंडू बऱ्यापैकी वळवला, ज्यावर के.एल. राहुल यशस्वी झाला. चेंडू टाकण्या अगोदर पुढे सरसावण्यासाठी चूक राहुलला बाद करून गेली. वेगवान गोलंदाजांच्या माऱ्यात वेग किंवा स्विंगचा दम नव्हता आणि खेळपट्टीत फिरकीला साथ नव्हती. परिणामी गोलंदाज फलंदाजांना जास्त त्रास देऊ शकले नव्हते. त्यातून जयस्वाल आणि साई सुदर्शन फिरकीला फारच सहजी तोंड देत असल्याने धावा पटापट वाढू लागल्या. उपहाराला 1-94चा पाया रचला गेला होता. उपहारानंतर जयस्वालने खेळाची सूत्र हाती घेत कडक फटकेबाजी केली. 16 चौकारांसह जयस्वालने सहजी शतक पूर्ण केले. साई सुदर्शनला 54 धावांवर वारिकरने कठीण झेल सोडून मदत केली. उपहार तो 6 पान म्हणत एकही बळी जाऊन न देत दोघी फलंदाज न बाद तंबूत परतले. 6 पानानंतर शतकाकडे चांगला प्रवास करणाऱ्या सुदर्शनला परत एकदा वारिकरच्या फिरकीने चकवले. 193 धावांची भागीदारी तोडताना वारिकरने साई सुदर्शनला वळून आत येणाऱ्या चेंडूवर बाद केली. तेव्हा तो 87 धावांवर खेळत होता. यशस्वी जयस्वालचे 150 धावा आणि 82 षटके पूर्ण झाल्यावर विंडीज संघाने दुसरा नवा चेंडू घेऊन गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. नवा चेंडू खेळायचा भरपूर अनुभव असल्याने 2 फलंदाज जयस्वाल गिलच्या रूपाने मैदानात हजर असल्याने जास्त फरक पडला नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना यशस्वी जयस्वाल 173 तर गिल 20 धावांवर नाबाद परतले. भारतीय संघाच्या नावासमोर 2-318ची आश्वासक धावसंख्या दिसत होती. दिल्ली कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा भारतीय फलंदाज राज्य गाजवण्याची शक्यता दिसू लागली होती. थँक्यू.